नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सध्या आता छान आपल्या पावसाला अशी सुरुवात झाली आणि सगळीकडे असं हिरवंगार असं छान वातावरण थंड झालेलं आहे. तर पावसाळ्यामध्ये मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की झाडांना पाणी हे थोडंसं बेतानेच घाला. म्हणजे पाणी 2 दिवसांनी 3 दिवसांनी, जशी तुमची कुंडीतली माती बघायची. माती जर सुकली असेल कुंडीतली तर तेव्हाच तुम्ही पाणी घाला. नाहीतर पावसाचं पाणी बघा असंही कुंडीमध्ये पडत राहतं आणि खूप जास्त पाणी म्हणजे जमा होतं कुंडीमध्ये आणि त्यामुळे आपली झाडं लवकर खराब होतात. तर ह्या गोष्टींची नक्की काळजी घ्या. नमस्कार. तर आज आहे जागतिक कृषी दिन आणि आजच्या कृषी दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आज आहे 1 जुलै आणि काही गोष्टी छान छान मी तुमच्यासोबत शेअर करत राहते. तर एक गोष्ट जी मी ऐकली ना ती मला खूप आवडली. तर पहिले मी सुरुवात तिच्यापासून करेन, नंतर जी गोष्ट खास मी तुम्हाला आज दाखवणार आहे की जी जसं मी शॉर्ट्स केला होता आणि खूप सारा म्हणजे खूप प्रतिसाद आलाय त्या गोष्टीसाठी. तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे डिटेल्स. पण त्याआधी ही एक छोटीशी गोष्ट म्हणण्यापेक्षा एक विचार आहे तो. जसं काही छान सुविचार असतात, काही नवीन नवीन थॉट्स असतात, तर तसा हा एक विचार आहे, सुविचार आहे की जसं आपल्या घरामध्ये बघा लॅपटॉप असतात. तर लॅपटॉपमध्ये आपण काय करतो, लॅपटॉपला सेव्ह करण्यासाठी म्हणजे लॅपटॉपमध्ये बऱ्याचशा गोष्टी कनेक्ट होत असतात. म्हणजे इतर हार्डवेअर कनेक्ट होत असतात, आपले जे पेन ड्राईव्स असतात ते कनेक्ट होत असतात आणि सगळ्यात जास्त तर इंटरनेटचं कनेक्शन असतं. त्याच्यावरून आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या साईट्सवरती सर्फिंग करत असतो, ब्राउझिंग करत असतो. तर त्या दरम्यान काय होत असतं की लॅपटॉपमध्ये बराचसा व्हायरस येत असतो आणि त्या व्हायरसमुळे आपला लॅपटॉप खराब होण्याचे चान्सेस खूप वाढतात. तर त्याच्यामुळे आपण मग काय करतो त्याच्यासाठी आपण इन्स्टॉल करतो तो म्हणजे अँटीव्हायरस. तर अँटीव्हायरस काय करतो की हे जे सगळे काही बाहेरून या सगळ्या ज्या गोष्टी येतात, जे स्कॅम्स येतात, व्हायरसेस येतात, त्यांना स्कॅन करत असतो आणि वेळोवेळी आपल्या लॅपटॉपला अपडेट ठेवायचं काम करत असतो. तर आपल्याला ही जी प्रोसिजर असते अँटीव्हायरसची ती ही इयरली असतं किंवा मंथली असतं किंवा काय त्यांचं सबस्क्रिप्शन असतं. त्याच्यानुसार आपल्याला ते घ्यावं लागतं आणि लॅपटॉपला वेळोवेळी स्कॅन करावं लागतं. तेव्हाच तो लॅपटॉप आपला व्यवस्थित राहतो. तर तुम्ही म्हणाल ताई की आज हे लॅपटॉपचं काय तू आम्हाला सांगतेस, तर ती जी गोष्ट आहे ना तर ती रिलेटेड आहे. ती म्हणजे आपल्या बुद्धीशी, आपल्या शरीराशी, सगळ्याशी ती एक म्हणजे जोडलं ना त्याला तर बघा तुम्ही की किती तो विचार तंतोतंत जुळतो. तर जसं लॅपटॉप आहे तसं आपलं शरीर आहे, तशी आपली बुद्धी आहे, तसं आपलं मन आहे म्हणजे त्याच्या जागेवर. आणि हा जो अँटीव्हायरस आहे ना तर हा अँटीव्हायरस काय असेल बरं, तर हा अँटीव्हायरस आहे तो म्हणजे तुम्ही जे रोजचे रोज स्तोत्र मंत्र याचं सगळ्याचं जे पठण करता ना ते आहे त्याचे अँटीव्हायरस. कारण तुम्ही विचार करा की लॅपटॉपच्या छोट्याशा मेमरीमध्ये म्हणजे लॅपटॉपमध्ये किती जीबीची काहीतरी मेमरी असते, ती मेमरी इतर मेमरीज सोबत जेव्हा कनेक्ट होत असते तेव्हा त्याच्यामध्ये एवढा व्हायरस येऊ शकतो. तर आपली ही जी अनलिमिटेड मेमरी आहे, जी बुद्धी आपली आहे त्याची किती सारी म्हणजे तुम्ही जन्मल्यापासून लहानपणापासून तुमच्या म्हातारपणापर्यंतच्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या डोक्यामध्ये फिट राहू शकतात, लक्षात राहू शकतात, तर विचार करा की तुमची बुद्धीची क्षमता किती असेल. तर म्हणून ती जेव्हा बुद्धी वेगवेगळ्या व्यक्तीशी कनेक्ट होत असते, वेगवेगळ्या म्हणजे नेगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळ्या एनर्जी सोबत कनेक्ट होत असते, तर तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा किती प्रकारचे व्हायरसेस येत असतील. तर ते व्हायरस सुद्धा क्लीन करणं म्हणजे ते स्वच्छ झाले पाहिजे, आपली बुद्धी स्वच्छ झाली पाहिजे, चांगल्या एनर्जीज त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करायला लागतं, तर त्याच्यासाठी जसं आपण शरीरासाठी खूप साऱ्या गोष्टी करत असतो, एक्सरसाइज करत असतो, रेग्युलर डाएट करत असतो, फिटनेस बघत असतो, तसंच आपल्या बुद्धीला सुद्धा फिट ठेवण्यासाठी आपल्याला वेळोवेळी मंत्र स्तोत्र याचं पठण करणं खूप जरुरी असतं. जसं अँटीव्हायरसच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत का की तो कसा बनवला गेलाय, काय केलाय, तर मग तरीही आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की अँटीव्हायरस टाकल्यानंतर आपला पीसी सेफ राहणार आहे. तर तसंच ही गोष्ट आहे की
मंत्र स्तोत्र या ते तुम्हाला जरी काही माहिती नसेल पण तरीही ते त्यांचं काम करतात. ते तुमची बुद्धी स्वच्छ ठेवण्याचं, तुमचं मन स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. तर त्याच्यामुळे कुठलाही विचार न करता रोजच्या रोज जसं आपण आपला PC स्कॅन करतो तसंच आपली बुद्धी स्कॅन होणं, आपलं मन स्कॅन होणं सुद्धा जरुरी असतं. तर म्हणून रोजच्या रोज फक्त मंत्रस्तोत्राचं पठण करत राहायचं. ते त्यांचं काम आपोआप करतात. आपल्याकडे ज्या पण नेगेटिव्ह एनर्जीज आपल्याशी कनेक्ट होत असतात ना, त्याला डिटॅच करण्याचं, त्याचं क्लीन करण्याचं काम मंत्रस्तोत्र करत असतात. तर म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जसं PC साठी अँटीव्हायरसची गरज असते लॅपटॉपसाठी, तसंच आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपली बुद्धी स्कॅन करण्यासाठी, बुद्धी क्लीन करण्यासाठी आपल्याला मंत्रस्तोत्रांची खूप सारी गरज असते. ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये येत असते, आपल्या बुद्धीमध्ये येत असते. तर हा थॉट ना मला खूप आवडला. म्हणजे मॉडर्न ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या रोजच्या आयुष्यात विचार केला तर किती कनेक्ट होऊ शकतात. तर ह्याचा असा छोटासा विचार माझ्या डोक्यात आला आणि जे मी ऐकलं थोडंफार, तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ही गोष्ट शेअर करू. तर किती मस्त गोष्ट आहे ना, तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा. तर पुढे वळूया आपण आपल्या आजच्या या मेन गोष्टीकडे. ती म्हणजे की मी त्या दिवशी एक शॉर्ट टाकला होता, शॉर्ट व्हिडिओ, आणि ते सगळं तुम्हाला सर्वांना खूप आवडलं. मलाही ती गोष्ट प्रचंड आवडली. आणि जसं नेहमी मी तुम्हाला सांगत असते की मी खरंच खूप साऱ्या गोष्टी विचार करून करत नाही. आता ही पण गोष्ट मी अजिबात विचार केली नव्हती. मी फक्त माझ्या डोक्यात एक थॉट येत होता की मला असं काहीतरी हवंय की माझं घर हे स्वामींचं घर आहे, असं मला काहीतरी लिहिलेलं हवंय. आपल्या डोक्यात तर असतं, आपल्या मनात तर असतं, पण ते प्रत्यक्षात जेव्हा दिसत असतं ना तेव्हा ते आणखीन जास्त काम करत असतं. तर म्हणून मला असं हवं होतं की मी असं काय कसं बनवू, मला कळतच नव्हतं. आणि ही खरी गोष्ट मी मनापासून सांगते, अजिबात यात काहीही कुठलीही गोष्ट म्हणजे बनवून मी तुम्हाला काही सांगत नाहीये किंवा प्लॅन करून नाही सांगत आहे. तर अचानक मला त्या ताईंचा मेसेज आला इंस्टाग्रामवरती की ताई असं असं मी बनवते, तुला आवडेल का, तू दाखवशील का. तर एक क्षण म्हणजे माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की स्वामी, की तुम्ही किती विचार करता, किती माझ्या पुढे जाऊन विचार करता, की जी गोष्ट मी मनात ठेवली आहे की मी अजून कोणाला बोलूनही दाखवली नाही. इवन माझ्या मिस्टरांना सुद्धा किंवा निष्ठाला सुद्धा मी बोलली नव्हती. फक्त माझ्या डोक्यात होतं की मला असं खरंच काहीतरी हवंय. आणि ते त्यांनी प्रत्यक्षात आणलं. मी त्या शॉर्ट्सच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हेच टाकलं होतं, म्हणजे टायटलमध्ये, की जे फक्त विचार केलं होतं ते त्यांनी प्रत्यक्षात मला आणून दिलं. तर हे जे आहे ना, हे मी तुम्हाला दाखवलेलं की हे काय आहे. तर हे ओपन केलेलं आहे पार्सल. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय, पण ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर त्यांना पुन्हा एकदा आपण दाखवूया हे काय आहे. तर इथे कसं हा फ्रंट कॅमेरा आहे, तुम्हाला इथे उलटं दिसेल. आणि त्या ताईने पॅकिंग सुद्धा इतकी सुंदर केली आहे ना बघा, अगदी म्हणजे कुठूनही ती गोष्ट तुटता फुटता कामा नये यासाठी पूर्ण बबल रॅप होतं त्याच्या आतमध्ये. मला पॅकिंग खोलायलाच कितीतरी वेळ गेला. तर ही त्या ताईचं नाव राजश्री नाव आहे त्या ताईचं. तर ताई कोल्हापूरची आहे आणि तिने मला जे पाठवलं होतं त्यामध्ये मी तिला साईज चेंज करायला सांगितली होती आणि थोडंसं अक्षर थोडेसे मला जसे हवे होते तसे मी चेंज करायला सांगितले होते. तर ही आहे स्वामींची, म्हणजे तिने मला ही पाटी, तिने हे मला की होल्डर म्हणून सांगितलं होतं की ताई मी असं की होल्डर बनवते. तर म्हटलं मला की होल्डर म्हणून नको आहे, मला असं एक पाटीसारखंच बनवून हवं आहे. तर बघा किती सुंदर तिने मला हे बनवून दिलं. याची लांबी उंची बघा, याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या साईज आहेत. त्याच्यावर लिहिलंय ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. इथे स्वामींची प्रतिकृती आहे आणि त्यानंतर इथे खाली जे मला हवं होतं ना ते लिहिलेलं आहे की हे स्वामींचं घर आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो. म्हणजे ही संकल्पनाच किती छान आहे की हे स्वामींचं घर आहे. आणि खरंच मला खूप आवडलं हे. याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज आहेत. बऱ्याच जणांनी मला कमेंट केल्या की ताई आम्ही रेडीमेड सुद्धा असं घेतलेलं आहे, पण हे तिने पूर्णपणे हाताने पेंट केलंय. हँड पेंटिंगचं आहे आणि खूप सुंदर आहे. आपण आपल्या घराच्या एंट्रन्सला वगैरे किंवा घरामध्ये जरी तुम्ही कुठे समोरचा तुमचा पॅच असेल घराचा, तिथे जरी तुम्ही लावलं तर खूप सुंदर दिसेल. मी हे कुठे लावणार आहे आणि कसं लावणार आहे तर हे एक सरप्राईज आहे, ते मी आत्ताच नाही सांगणार तुम्हाला. पण खूप सुंदर आहे, मला अतिशय आवडलं. खूप छान, खूप मस्त केलंय. आणि मला तरी असं वाटतं की स्वामींनीच माझ्यासाठी हे पाठवलंय.
आणि त्या ताईने पण एक गोष्ट सांगितली ह्याच्या बाबतीत, ती म्हणजे की तिचा विचार होता की म्हणजे मी कोणाला देऊ हे दाखवण्यासाठी. तर ती मला म्हटली की ताई मी ना चिठ्ठ्या बनवल्या होत्या, म्हणजे जेवढे पण तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर ती म्हणाली ताई मी चिठ्ठ्या बनवल्या होत्या आणि त्या चिठ्ठीमध्ये पहिलं जी चिठ्ठी उचलली त्यात तुझंच नाव आलं. तर मग काय म्हणू मी या गोष्टीला, मला कळत नाही की ही स्वामींचीच लीला असावी आणि त्यांचीच इच्छा असावी की मी हे तुमच्यापर्यंत पोचवावं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळी साईजमध्ये बनवून घेऊ शकता. हे मला 2000 रुपयांना पडलं. हे पूर्ण मला वाटतं MDFचं मटेरियल आहे आणि याच्यावरती मेहनत आहे खूप, कलरिंग वगैरे सगळं, हे जे अक्षरं बनवून घेतलेले आहेत ही सगळी मेहनत आहे खूप याची. तर त्याच्यामुळे मला हे 2000ला पडलं. तर याच्यामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या साईजनुसार घेतलं तर प्रत्येक साईजनुसार मला वाटतं त्याची प्राईस वेगवेगळी असेल. तर त्या ताईचा नंबर आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेल. खूप साऱ्या जणांनी रिक्वेस्ट केली होती की ताई हे आम्हाला व्हिडिओमध्ये दाखव, एक्सप्लेन कर की हे काय आहे, कुठून घेतलंयस. तर राजश्री नाही, सॉरी, रवीना नाव आहे त्या ताईचं. मग अशी माझ्या तोंडून चुकीचं नाव आलं, रवीना नाव आहे. तर कोल्हापूरची ताई आहे ती. आणि तर कुठून कुठून लोक कसे आपल्याला कनेक्ट होतात आणि स्वामीमुळे खरंच खूप खूप लोक कुठून कुठून जोडले गेलेत ना, खूप भारी वाटते ती गोष्ट. म्हणजे खरंच खूप नशीबवान आहोत आम्ही की स्वामी तुमच्यामुळे आज एवढे सारे लोक आमच्याशी जोडले गेले. तर ही गोष्ट खूप सुंदर आहे, मला खूप आवडली. आणखीन एक गोष्ट तिच्याकडे खूप छान तिने बनवली आहे, ती म्हणजे की आपले जे मराठी महिने आहेत तर त्या मराठी महिन्यांचं ना प्रत्येक महिन्यानुसार त्या त्या महिन्याची जी एक विशेषता आहे, त्या महिन्यामध्ये काय सण महत्त्वाचा येतो, तर त्याच्यानुसार तिने कसं सुंदर बोर्ड बनवलं आहे. ते मी अजून तिच्याकडून मागवलं नाही कारण मला साईज फिक्स नव्हती की कुठल्या साईजमध्ये मी मागू. पण ते पण अतिशय सुंदर दिसतं. म्हणजे ज्यांना खरंच असं काहीतरी छान बोलतात ना अँटिक किंवा असं काय म्हणू आता मला शब्द आठवत नाही आहे, पण असं काहीतरी सुंदर असं तुम्हाला हवं असेल की जे युनिक कोणी बघितलं की म्हणेल अरे किती छान आहे, असं काहीतरी हवं असेल ना, तर ते मी फोटोसुद्धा साईडला लावते. तर ते पण खूप सुंदर आहे, ते पण तुम्ही तिच्याकडून मागू शकता. त्याचंसुद्धा वेगवेगळी साईज आहे आणि वेगवेगळ्या साईजनुसार त्याच्या प्राईस आहेत. अजूनही ती खूप काय काय छान छान बनवते. तुम्हाला जर अशा काही रिक्वायरमेंट असतील की तुम्हाला असं काहीतरी छान पेंट केलेलं किंवा काय असं हवं असेल तर तुम्ही तिला फोटोज पाठवू शकता किंवा तसं काही बनवून घेऊ शकता. तुम्ही तिला नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिला सांगू शकता. तर ह्याचा तुम्ही फोटो असा काढून घ्या, मी स्क्रीनशॉटसुद्धा लावते ह्याचा. आता ह्याची साईज तुम्हाला बघा कळत असेल की माझ्या याच्यानुसार किती साईज आहे. तर तुम्हाला तुमच्या घराच्या जागेनुसार म्हणजे तुमची जागा कशी आहे अवेलेबल, एंट्रन्सला कशी जागा आहे किंवा आतमध्ये कशी जागा आहे, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही असं काहीतरी छान छान बनवून घेऊ शकता. तर त्या दिवशी मला खरंच वेळ नव्हता म्हणून मी असंच फक्त शॉर्ट्स ओपन करताना शॉर्ट्सचा व्हिडिओ टाकला होता आणि तुम्हाला सगळ्यांना ते खूप आवडलं. तर म्हणून खरंच आहे की आपण ही जी संकल्पना आहे ना की जेव्हा आपल्यामध्ये मीपणा येतो ना, मी हा शब्द येतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये अहंकार येतो मीपणामध्ये. जर हे माझं काहीच नाही आहे, जर हे विश्वच खरं तर माझं नाही आहे, मी फक्त इथे एक म्हणतात ना की आपण फक्त इथे एक कलाकार आहोत, आपण आपला रोल करतो, एक भूमिका करतोय आणि त्यानंतर आपल्याला परत जायचं आहे आणि नंतर पुन्हा दुसऱ्या भूमिकेमध्ये यायचं आहे. तर हे जर माझं काही नाहीच आहे तर तो जो अहंकाराचा मीपणा जो येतो ना तो कुठे उरणारच नाही. तर म्हणून हे जे काही आहे, हे जे पण आहे, जे घर आहे, सगळं जे आहे ना ते स्वामींचं, हे माझं असं काहीच नाही आहे. तर ही खूप 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 सुंदर संकल्पना आहे, खूप सुंदर भावना आहे आणि हे ताईने जे दिलंय, पाठवलंय, बनवलंय ते पण खूप सुंदर आहे. तर तुम्हाला आवडलं ना तर तुम्ही नक्की ताईला, रवीना ताईला कॉल करा. तिचा नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन बऱ्याच ताईंना कळत नाही की डिस्क्रिप्शन म्हणजे नक्की काय. तुम्ही व्हिडिओ जेव्हा बघता तेव्हा व्हिडिओच्या खाली बघा एक ॲरो येतो, म्हणजे एक बाणासारखं चिन्ह येतं, ते त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं ना की खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे काय काय दिलेलं आहे, या व्हिडिओमध्ये काय आहे किंवा जो कॉन्टॅक्ट नंबर, डिटेल्स वगैरे आम्ही देतो, तर ते सगळे तिथे सगळ्या गोष्टी माहिती तुम्हाला दिलेली असते. त्याला डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणतात. आणि कमेंटमध्ये सुद्धा मी पिन करेन त्यांचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की ताईंना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही मागवू शकता. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.